उदयनराजेंचं वातावरण आहे इथं चांगलं आहे. काय होईल सातारा लोकसभेत? महाराज साहेब येतील. महाराज साहेब येतील. शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे येतील. हे तुतारी वाजणार. तुतारी वाजणार साहेब. शशिकांत शिंदे, कारण की भाजपचं आजपर्यंत कोरेगाव तालुक्यात काही काम नाही. इथे कमळ येणार. कमळ येणार 100%. सातारा लोकसभेमध्ये तुतारीशिवाय काही पर्याय नाही. काय सांगाल यंदा साताऱ्यात काय होईल? उदयन महाराज. यंदा शशिकांत शिंदे येणार. तुतारी येणार. शशिकांत शिंदे येणार. 101% तुतारी 1.5 लाखाच्या फरकाने येणार. काय होईल सातारा लोकसभेत? तुतारी. काय सांगाल तुम्ही? महाराज येतील. काय यंदा सातारा लोकसभेत काय होईल वाटतं? उदयन महाराज येतील. कमळाचं सिंबल लावलंय, कारण याचा अर्थ अख्ख्या मतदारसंघातून सातारा जिल्ह्यातून फक्त उदयन महाराजच निवडून. सातारा लोकसभेत उदयन महाराज ओनली 0007 हो 100%. मला माजी सैनिक प्रशांत कदम सर, वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे. कोणत्याही प्रकारचं शशिकांत शिंदे साहेबांना आव्हान निर्माण झालेलं नाही. आणि ही तुतारी गोरगरिबांची तुतारी आहे. गावातनं कोणाला लीड भेटेल? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेना भेटेल वाटतं. साताऱ्याचे आमचे उदयनराजे भोसले. ते सातारचा खासदार कोण व्हायला पाहिजे वाटतं? शशिकांत शिंदे. सातारकर म्हणून सध्या तरी शशिकांत शिंदे. काय सातारचा कोण खासदार व्हावं वाटतं? उदयन महाराज. उदयन महाराज. वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध. निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट. वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा. सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे. आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा. आमच्याकडे नवी मुंबईमध्ये NA प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रचार हा एकदम अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि असं असताना आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कव्हर केला. तर आज आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. तर सातारा लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कोरेगाव शहरामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी नेमकं इथल्या मतदारांना, नागरिकांना काय वाटतंय ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. साताऱ्याची लढत ही देखील अत्यंत रंगतदार अशी लढत आहे. महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे ह्यांच्यामध्ये सरळ थेट सामना होत आहे. तर लोकांना नेमकं काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. आणि अजून एक महत्त्वाचं, समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा, शिरढोण, पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना माफक दरात आपल्या घराची स्वप्नपूर्ती करायचे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधा. कोरेगावचेच काय? तर काय यंदा कोरेगावात काय परिस्थिती राहील लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत? काय उदयनराजे महायुतीतून आहेत आणि शशिकांत शिंदे महाविकास आघाडीतून आहेत. उदयनराजेंचं वातावरण आहे इथं. चांगलं आहे. चांगलं आहे वातावरण. कोरेगाव तालुक्यात तर चांगलं आहे. बरं. आमदार महेश दादा शिंदेच्या माध्यमातून चांगलं वातावरण आहे. त्यामुळे उदयनराजेंना इथनं फायदा होईल वाटतंय? हो, फायदा होईल. हो, या दादा इकडं. नमस्कार. काय होईल सातारा लोकसभेत? कार्यकर्ते दिसताय तुम्ही. कट्टर कार्यकर्ते मनात. बर. अरे ओके. आपण आता इथं शशिकांत शिंदे साहेब महाविकास आघाडीतून आहे, ते इथनं आमदार होते मागच्या वेळेला. नाही, बरोबर आहे, दोन्ही पण समान चालेल, पण जास्त करून आपले प्रेम महाराजांच्या गादीलाच आहे. त्यामुळे उदयनराजे येतील. उदयनराजे येतील तुम्हाला वाटतं? बरं, का हो एवढं प्रेम कशामुळे? नाही, पहिल्यापासूनच आहे प्रेम आपलं. महाराजांचं कधी काय वाईट नाही. त्यामुळे आता उदयनराजे येतील असं वाटतंय तुम्हाला? नमस्कार. कुठले कोरेगावचेच का तुम्ही? होय. होय ना. तर काय यंदा सातारा लोकसभेत काय होईल वाटतंय? महाराज साहेब येतील. महाराज साहेब येतील. बर. का खात्री का वाटते अशी महाराज साहेब येतील म्हणून? आमच्या गादी आहे, मान आहे, आमचं महाराष्ट्राचा गादी आहे, ती मान आहे आमचा. गादीचा मान ठेवणार. मागच्या वेळेला तर पराभव झाला त्यांचा 2019ला, ज्या वेळेला त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवली त्यावेळेला. तर काय ती
त्यांनी अचानक राष्ट्रवादीतनं इकडं गेल्यामुळे तसं झालं घोटाळा. आता नाही होणार तसं. नाही होणार. यावेळेला येतील निवडून वाटतंय तुम्हाला? हो. हो नमस्कार दादा. कोरेगावचेच का तुम्ही? हो. बरं काय यंदा तुमच्या सातारा लोकसभेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले, काय होईल यंदा साताऱ्यात? यंदा होईल की. काय होईल? उदयनराजे आहेत एका उदयनराजे, बाजूला, राजे शशिकांत शिंदे आहेत. राजा होईल की. राजे होतील खासदार. बर विश्वास वाटतोय. ठीक आहे या अजून आपण काय लोकांना विचारा. काय म्हणताय? इथलेच का तुम्ही? नाही कुमठे कोरेगाव. कोरेगाव तालुक्यातलं गाव आहे काय? कुमठे. काय यंदा काय होईल साताऱ्यात? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे येतील. हे तुतारी वाजणार. का असं का वाटतंय तुम्हाला? जनतेचा कौल जास्त इकडं आहे, तुतारीकडे आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने कौल आहे असं वाटतंय. कोरेगावात काय का तीच परिस्थिती आहे तुम्हाला वाटते? तीच परिस्थिती आहे. काय सांगाल? तुतारी वाजणार, तुतारी वाजणार साहेब वाजणार. तुतारी. कोरेगावात कोणाला लीड जायला वाटतंय? आमदार शशिकांत शिंदेना. शशिकांत शिंदे. हो त्यांचं काम आहे, पण कामाचा आता इथं आमदार महेश शिंदे आहेत तर त्यांचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही इथनं भाजप किंवा महायुतीला लीड देऊ. आता कसं आहे, त्यांना एखादी गाडी जर एखाद्याला सेकंड हँड घ्यायची असली तर त्यांना तीच गाडी रस्त्यावर दिसली, दुसरी गाडी दिसतच नाही का? त्यांना वाटणार की आमचा नेता काम करतोय म्हटल्यावर आम्हाला तसंच वाटणार. आम्हालाही वाटतंय साहेब आमचे काम करतात म्हणजे साहेबांची तुतारी वाजणार, 100% वाजणार. त्यामुळे साहेब खासदार होतील वाटते तुम्हाला? होणार. शशिकांत शिंदे. कारण की भाजपचं आजपर्यंत कोरेगाव तालुक्यात काही काम नाही आणि महाराजांचं म्हटलं तरी हे 4 पोल दिल्यात 15 ते 20 वर्षात, बाकी काही काम नाही महाराजांचं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपवर प्रचंड नाराजगी आहे शेतकऱ्यांची. आज महेश शिंदे असतील, महेश शिंदेंवर बी प्रचंड शेतकऱ्यांची नाराजगी की कोरेगावातलं पाणी आज मान खटाव इतकडं नेलं आणि कोरेगाव दुष्काळी झाला. हा विषय महत्त्वाचा आहे. लक्षात. विद्यमान आमदारांवर नाराज आहे आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत 100%. आणि मी स्वतः शेतकरी आहे आणि मी हे इथला नागरिक आहे आणि त्या ठामपणाने सांगू शकतो की शशिकांत शिंदे चांगल्या लीडने येतील. 100%. नमस्कार काका. नमस्कार. कोरेगावचेच का तुम्ही? हां कोरेगावचे. मग काय होईल इथनं? इथं कमळ येणार. कमळ येणार 100%. आपण मागच्या वेळेला कमळ फुललं नव्हतं, उदयनराजेंचा पराभव झाला होता. ह्या वेळेला फुलणार आहेत ना, काय पाऊस नाही. बर. पावसात भिजले की काय मतं पडतात असं काय नाही. त्यामुळे यंदा उदयनराजे होतील खासदार 100%. बर. मोदीशिवाय पर्याय नाही. सक्षम नेतृत्वच नाही यांच्यापाशी, पंतप्रधानच दुसरं कुठलं. कसे येतील निवडून? सातारा जिल्हा पवार साहेबांचा बालेकिल्ला आहे असं पण म्हटलं जातं. आता विसरून जायचं ते. बरं आता नाही. नाही पळापळी चालली आता सगळी. कुठे पक्ष म्हणून कोण राहिले एक ठिकाणी? मोदींच्या नावावरती मतदान होईल इथं भाजपच्या उमेदवाराला? 100% होणार. गॅरंटी के साथ. त्यामुळे मोदींचा फॅक्टर चालेल वाटतंय तुम्हाला? काय सांगाल काका? काय होईल सातारा लोकसभेत? काय होईल सातारा लोकसभेमध्ये? तुतारीशिवाय काही पर्याय नाही. तुतारीशिवाय पर्याय नाही. मी म्हणते मोदी फॅक्टर जोरात आहेत काका म्हणते ते. मोदी फॅक्टर जरी असलं तरी भाजपचं काम नाही ना जिल्ह्यात. इथं काय नाही जिल्ह्यात काम. तर जिल्ह्यात काय आमदार आहेत, महायुतीचे आमदार आहेत, त्यांचं काही काम नाही एवढ्या प्रमाणावरती. तर इथं पण महायुतीचेच आमदार आहेत. आहे पण भाजपनं जे सोडाचं राजकारण चालू केलं आहे त्यामुळे लोकांना जनतेमध्ये चीड जास्त आहे सोडाच्या राजकारणामुळे. त्यामुळं तुतारीच इथं चालणार. इथं तुतारी चालेल वाटतं तुम्हाला? या आपण अजून काही लोकांना विचारूया. बाबा नमस्कार. कुठले इथलेच का तुम्ही? कोरेगावचेच? नाही गोगराडीच. इथं बाजूला आहे काय गाव? हो. बर. निवडणुका लागल्या तर माहीत असेल की आता जवळ आले मतदान, 2 दिवसावर आले. हाय की आम्हाला माहिती आहे. कोण कोण उभा आहे? हां कोण उभा आहे? समजा हाय समजा. उदयन महाराज आहेत महायुतीकडनं, परत शशिकांत शिंदे आहे ती. समजी तुमच्याकडेच आहे. काय वाटते काय होईल यंदा? आम्हाला का दिले बघ, काय नको आम्हाला दिले. ठीक आहे यांना विचारूया. काय सांगाल यंदा साताऱ्यात काय होईल? उदयन महाराज येतील नक्की. बर. काय असं का वाटतंय तुम्हाला? कारण त्यांचं कार्यच तसं आहे. यांना 10 वर्ष देऊन बघितली माणसांनी. बर. आमदारकीला 10 वर्ष होते, खासदारकीला इथं आपलं आमदारकीला 10 वर्षांनी इथं. म्हणजे शशिकांत शिंदे साहेब इथं आमदार होते ते त्यांचं? हां 10 वर्ष इथं आमदार होते. त्यांनी काय सुधारणा केली आणि ह्या 5 वर्षात काय सुधारणा झाली
ह्याचा फरक माणसांना दिसून येतो. बर, त्यामुळे यंदा उदयन महाराजांना तुम्ही साथ द्याल असं तुम्हाला म्हणायचं? नक्की नक्की नक्की. मग या अजून काका नमस्कार. कितलेच तुम्ही? नाही, आमचं वाठार किरोली गाव. बर, काय साताऱ्यात काय होईल यंदा? यंदा शशिकांत शिंदे येणार, तुतारी येणार. शशिकांत शिंदे येणार. शरद तुतारी काय येणार? यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे. यशवंतराव चव्हाणांच्या कार्याप्रमाणे शरद पवारांचं कार्य असल्यामुळं सातारा जिल्हा शरद पवारांच्या पाठीशी आहे. म्हणजे शरद पवार साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून देतात. निवासराव पाटील मागच्या वेळेला श्रीनिवास पाटलांना याच सातारच्या जनतेनं 1.5 लाखाच्या मतानं फरकानं निवडून दिलं. एक मला सांगा की आता काय जण म्हणतात मोदींच्या नावावरती इथं उदयन महाराजांना पण नाही, मोदींच्या GSTमुळं सर्वसामान्य शेतकरी महागाईमुळं अडचणीत आलेला आहे. त्याच्यात शेतीच्या मालाला दर नाही, त्यामुळं मोदी प्रिय इथं सातारा जिल्हा नाही. त्यामुळं केंद्राची जी धोरणं आहे ती त्याच्यावरती इथला वर्ग नाराज आहेच. काय सांगाल? तुतारी तुतारी 100%. 101% तुतारी 1.5 लाखाच्या फरकाने येणार. लिहून ठेवा आजची तारीख आणि वार वेळ लिहून ठेवा. 2च दिवस राहिले. या इथं आपण विचारूया काय लोकांना. हो नमस्कार. नमस्कार. या इकडे या. कुठले तुम्ही? आम्ही दुगी. कुठलं? दुगी जवळ आहे का इथं? जवळ. बरं, काय यंदा सातारा लोकसभेत काय होईल वाटतंय? काय तसं सांगू शकत नाही. काय सांगावं आता? काय आता दोन्ही पक्षबळ चांगले आहेत, त्यामुळे नेमकं काय सांगता येत नाही. म्हणजे जरा संभ्रमावस्था आहे. नेमकं काय होईल काय नाही सांगू शकत नाही. 2 दिवस राहिले मतदानाला. कुणाचा जोर दिसतोय इथं ग्राउंडला? नाही तसं काय, आता आम्हीच शेतात जातोय कामाला, त्यामुळे आम्हाला इथली जास्त परिस्थिती माहिती नाही. बरं, कोण आलेलं बरं राहील वाटतंय तुम्हाला? काय नाही, काय विकास होणं हे महत्त्वाचं आहे. आता केंद्र सरकारचं काम कसं आहे? भाजप प्रणित जे केंद्र सरकार आहे NDA त्यांचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे काम? चांगलं आहे. मग त्यांना संधी भेटावी का? आता शशिकांत शिंदे महाविकास आघाडीत नाही, त्यांना संधी भेटावी का? आता जनता ठरवल. आपण पण जनताच आहे की. नमस्कार. कुठले तुम्ही? काय होईल सातारा लोकसभेत? तुतारी येईल. शशिकांत शिंदे 1.5-2 लाखाच्या लीडने येतील. 1.5-2 लाखाच्या मताधिक्याने येतील असं तुम्हाला वाटतं? हा विश्वास का वाटतो तुम्हाला? साहेबांनी काम केले 20 वर्ष. पण एक आता महेश शिंदेचे कार्यकर्ते म्हणते की 10 वर्ष आमदार असताना साहेबांनी काय एवढं काम केलं नाही, तेवढे ह्या 5 वर्षात काम झालं. 10 वर्षात थोडी कामं झाली, भरपूर कामं झाली, त्यांना दिसत नाहीत. 10 वर्षात काम भरपूर केली. पालकमंत्री असताना केलं. मेडिकल कॉलेजचं साहेबांनीच मंजूर करून आणलेलं आहे ते. अजून काय कामं केली पाहिजे? त्यामुळे शशिकांत शिंदे 100%. इथं आमदार होते म्हणून इथल्या लोकांचं मत फार महत्वाचं आहे. 2 लाखाच्या लीडने येतील शशिकांत शिंदे. कोरेगावचेच ना? हो. बरं, काय आता रिक्षा आहे आपली? हो, बरं की. काय बऱ्याच लोकांना घेऊन रोज तुम्ही बऱ्याच लोकांची चर्चा होत असणार. काय साताऱ्यात कुणाची हवा आहे यंदा लोकसभेला? तसं सांगता येत नाही. महाराज एका बाजूला आहे ती, शशिकांत शिंदे साहेब आहे ती एका बाजूला. तसं सांगता येत नाही कोणी येईल तसं. सध्या अजून कळणं झालं. कळणं जन्मत आहे. काय सांगाल तुम्ही? महाराज येतील. महाराज येतील. बर, काय असं का वाटतंय? कारण ते मराठीचा अस्मिता आहे आणि गादी आहे ती महत्त्वाची. आणि त्यांचं काम म्हणजे असं आहे की मनापासून आहे. हां, म्हणजे त्यांनी कुठलंही काम घेऊन गेलं त्यांच्याकडे तरी होणार 100%. महाराजांकडे कुठलं जरी काम घेऊन गेलं तर महाराज करतात. शशिकांत शिंदे साहेब इथं 10 वर्ष आमदार होते, मग नाही ना विकास कामं तशी नाहीत ना. नाही केले काय? हां, तसं महेश शिंदे आले तसं विकास कामं भरपूर आहेत कोरेगाव. म्हणजे आतापर्यंत आम्ही बघतोय कुठल्या आमदारांनी एवढी कामं केली नाहीत, एवढी महेश शिंदेनी कामं केली. त्यामुळे यंदा महाराजांना पण मागच्या वेळेला पराभव झालेला, महाराजांनी राजीनामा. ती जनतेनं म्हणजे कसं त्यांनी लगेच राजीनामा दिला ना. ते आवडलं नव्हतं लोकांना, पण आता काही तशी परिस्थिती नाही. यंदा महाराज येतील. तर काय यंदा साताऱ्यात काय होईल? कमळ फुलणार का तुतारी वाजणार? काय सांगता येत नाही. दोन्ही महाराज आहे तिथे इकडे काय सांगता येत नाही. दोन्ही पार्टी टप्पा आहे. हो नमस्कार. तिथलेच का तुम्ही? कोरेगावचेच? हो. बरं, काय यंदा सातारा लोकसभेत काय होईल वाटते? उदयन महाराज येतील. महाराज येतील. हां. बरं, काय असं का वाटतंय? येतील ना महाराज. कामं बिमा करतात. बरं. वेळेला उभं राहतात माणसांच्या.
कामाच्या जोरावरती महाराज निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? काय वाटतंय तुम्हाला? हे काय कमळाचं सिम्बॉल लावून तुम्ही या खाली कमळाचं सिम्बॉल लावलं आहे, कारण याचा अर्थ अख्ख्या मतदारसंघातून सातारा जिल्ह्यातून फक्त उदयन महाराजच निवडून येणार. 100% महाराज निवडून येणार. जास्तीत जास्त मताधिक्यानं महाराज निवडून येणार. विश्वास आहे कारण पहिल्यापासून ते आमचे दैवत आहेत. मागच्या वेळेला पराभव झाला त्यांचा. मागच्या वेळेस त्यांचा पराभव झाला कारण काही गोष्टी अशा होत्या की काही लोकांमुळे तो पराभव झाला. पण यावेळेस सगळ्यांनी आज सर्व पक्ष एकत्र आहेत आणि ते सर्व पक्ष आम्ही एकत्र असून मित्र पक्ष एकत्र असून त्यामुळे सगळी ताकदीनं काम करतात सकाळपासून. त्यामुळे महाराज निवडून येणार. विश्वास आहे. तर कुठले तुम्ही? कोरेगाव बाकरवाडी. बरं, काय यंदा सातारा लोकसभेत काय होईल? सातारा लोकसभेत उदयन महाराज ओनली 007 हो 100%. 20-25 हजाराच्या. मागच्या वेळेला तर त्यांचा पराभव झालेला. मागच्या वेळेस पराभव झालेला म्हणजे लोकसभा आणि विधानसभा एकत्र होती. राष्ट्रवादी जास्त आमदार होते. राष्ट्रवादी जास्त आमदार असल्यामुळे ऑटोमॅटिक श्रीनिवास पाटलांचा प्रचार झाला. त्याच्यामुळे उदयन महाराजांची सीट पडली. ह्यावेळेस तसं काय होणार नाही. स्टेट लढत आहे उदयन महाराज आणि शशिकांत शिंदे. त्यामुळे उदयन महाराज 100% निवडून येणार. निवडून येतील वाटतंय तुम्हाला? 100% येणार. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही इथलेच काय? आम्ही सातारा जिल्हा चिंचनेर वंदन आहे, पण आता बाहेर आलो. बरं, आता काय सांगाल? निवडणूक लागले, तुम्हाला माहीत असेल प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. एका बाजूला महायुतीकडनं उदयन महाराज आहे तर दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे आहेत महाविकास आघाडी. तर कुणाचं वातावरण वाटतं? एक महिला म्हणून काय वाटतं? मला माजी सैनिक प्रशांत कदम सर, वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे मी. म्हणजे जे वंचित बहुजन आघाडीने जे माजी सैनिक संघटनेचे जे उमेदवार आहेत त्यांना जो पाठिंबा दिलाय त्यांच्यासोबत तुम्ही आहात? त्यांच्यासोबत आहे. बरं, असं का? सैनिकांचे प्रश्न बरेच, म्हणजे जसं स्वातंत्र्य काळापासून सातारा जिल्ह्याला सैनिकांचा जिल्हा पण म्हटलं जातं. सातारा जिल्हा सैनिकांचा आहे आणि त्यांच्या 70 वर्षापासूनच्या काही अडचणी आहेत, प्रश्न ते अजून सोडवलेले नाहीत. तर माझी इच्छा आहे की त्यांच्या काहीतरी अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्या, त्यांची अडचणी कमी व्हाव्यात. म्हणून माजी सैनिकां प्रशांत कदम सर त्यांना पाठिंबा आहे. नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? मी संजय पिसाळ. संजय पिसाळ. गाव कोणतं? प्रॉपर कोरेगाव. माझी उपनगर अध्यक्ष कोरेगाव. काय करतो? म्हणजे राजकारणाचं आहे. कुठल्या पक्षाचं काम करताय? मी पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचं काम आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेबांचं काम करतोय. मग काय इथं शशिकांत शिंदे साहेब 10 वर्ष इथं आमदार होते, पण आता काय लोक म्हणतात इथनंच त्यांना आव्हान निर्माण झाले. कोणत्याही प्रकारचं शशिकांत शिंदे साहेबांना आव्हान निर्माण झालेलं नाही. 10 वर्षामध्ये सुद्धा शशिकांत शिंदेंनी जी कामं केलेली आहेत ती पारदर्शकपणाने आहेत आणि नुसतं कामच केलेलं नाहीत. कामाच्या बरोबर जनतेचा विश्वास निर्माण करणं, सर्वसामान्य जनतेच्या हक्काला धावून येणं, सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय हक्कानं त्यांची कामं करणं आणि त्यांना प्रेम देणं, अशा पद्धतीचे एक चांगल्या पद्धतीचं वर्तणूक असणारा हा आमचा नेता यावेळेला उभा आहे. आणि निश्चितच एक सर्वसामान्य कुटुंबापासून ते डायरेक्ट आमदार, मंत्री आणि 100% यावेळेला खासदार असा एक माथाडीचा मुलगा होतो आहे. त्यामुळं आम्हा सर्वांना आणि संपूर्ण जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला, माथाडी सर्व कामगारांना, व्यापाऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना हा अतिशय भूषणावह ही गोष्ट आमच्यासाठी खासदार होतील असं तुम्ही म्हणताय, पण काही लोक म्हटले की 10 वर्षात जी कामं झाली नाही ती ह्या 5 वर्षात झाली कोरेगावमध्ये. 10 वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत ही 5 वर्ष हा विरोधकांचा बोलण्याचा स्टंट असतो. ह्या कोरेगाव शहरामध्ये जी कामं जी झालेली आहेत 10 वर्षामध्ये सुद्धा कामांची जर का समजा तुम्ही यादी आणि लिस्ट काढली तर कोरेगाव शहरामध्ये सुद्धा भरपूर पद्धतीची कामं झालेली आहेत. एक सरकारी ज्यांनी कोविडच्या कालखंडामध्ये संपूर्ण कोरेगाव तालुक्याला जीवदान दिलं असं एक सरकारी सिव्हिल हॉस्पिटल कामं केलेले आहेत. फक्त विरोधकांचा प्रोपगंडा आहे. हा जो फेकू मोदी आहे, मोदी जसा फेकत असतो तसाच ह्या ठिकाणी कोरेगावचे विरोधक फेकत असतात. कोणत्याही प्रकारचा असला काही विषय नाही. शशिकांत शिंदेंनीच कामं केलेली आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा कोरेगावचा चेहरा आणि कायापालट शशिकांत शिंदे साहेबच करतील. आव्हान वाटत नाही तुम्हाला? आम्हाला कोणत्याही प्रकारचं भाजपचं आव्हान वाटत नाही, कारण 10 वर्षे ढापा मारून फेकू सरकारनं नुसतं काय नाही. तुम्ही एक विकासाची गोष्ट करता का?
नाही करत. तुम्ही हिंदू मुस्लिम राम मंदिर आता समजा असं समजूया की मला मोठा आजार झालेला आहे, आता राम मंदिरात जाऊन बसू का? माझ्या मुलाला शिक्षणासाठी ॲडमिशन मिळेना, राम मंदिरात जाऊन बसू का? आमच्या घरातल्या मुलीचं लग्न करायचं आहे, राम मंदिरात जाऊन बसू का? सुटणार आहेत का प्रश्न? नाही. बेरोजगारी आहे जी महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे, गोरगरिबी जनतेच्या हाताला काम मिळत नाही, बरोबर आहे, जातीयवाद चाललेला आहे. ह्या सर्व गोष्टींना जर का समजा योग्य पर्याय आणि योग्य उत्तर पाहिजे असेल तर या ठिकाणी याच्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये तर कायापालट होणार आहेच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्याची ही जी सीट आहे ते बहुमताने निवडून येणार आहे आणि निश्चित शशिकांत शिंदे साहेब आमचे दिल्लीच्या तख्तावरती जाऊन कोरेगावचे महाराष्ट्राचे 100% विश्वास नव्हे खात्री आहे. काय सांगाल? हां 100% आता जे संजय पिसाळांनी सांगितलं ते सगळं अगदी बरोबर आहे. आणि ही तुतारी गोरगरिबांची तुतारी आहे. असं काय नाही की नुसतं खोटं बोलायचं रिटून बोलायचं असं काय नाही. हे आतापर्यंत 15 लाख देतो, रोजगार कमी करतो. आता राज्यातले किती जरी प्रोजेक्ट नरेंद्र मोदींनी गुजरातात नेले, महाराष्ट्रात किती अन्याय झाला तरी हे आत्ता जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ते मुख गिळून का बसलेत. केंद्रीय नेत्यांच्या सभा पण झाल्या, मोदी साहेबांची झाली सभा कराडला, मला वाटते अमित शाह साहेबांची पण झाली. हां, तर ह्या एवढ्या सगळ्या सभा असताना मग कसं काय तुम्ही आता परवाची मोदी साहेबांची कराडला सभा झाली, तिथं जी लोक सांगतात आता जे रिपोर्ट आहेत तिथं जवळजवळ 50% लोक सांगलीची कोल्हापूरची होती. सातारा मतदारसंघात फार कमी होती. साताऱ्यात मोदींचा फॅक्टर चालणार अजिबात चालणार नाही, अजिबात सुद्धा चालणार नाही. कारण एवढं शेतकऱ्यांच्या इतका अन्याय आहे की शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला दर नाही. तुमचे प्रत्येक ह्याच्यावर GST बसवला आहे, 6,000 रुपये देतात आणि इकडे 2 लाख रुपये गोळा करतात. 1 लाखाचं जर शेतीचं उत्पन्न काढायचं म्हटलं त्याच्यावर 18,000 नुसतं एका एकरावर उत्पन्नावर ते टॅक्स घेत आहेत. तुम्ही जेव्हाही गेला त्याच्यावर टॅक्स आहे. लहान व्यापाऱ्यांची आता इतकी अवस्था वाईट आहे की व्यापार करावा का आत्महत्या करावी अशा अवस्था लोकांची आहे. सगळं लोक चिडले, लोक चिडून आहेत, सगळे चिडून आहेत. आता राज्याचा विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात 1 नंबरच्या सीटा येतील इथं राज्यात आपल्या. यांचे जे आहेत ना हे सगळे मागं येतील. अजितदादा, एकनाथ शिंदे, तुमचे BJP ह्या तिघांच्या मिळून आहे नाममात्र 15 ते 18 सीटा येतील अगदी ओपन आम्ही सांगू. आणि यांच्या 30 ते 32 सीटा येतील एवढी आम्हाला गॅरंटी. गावातनं कोणाला लीड भेटेल? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेंना भेटेल वाटतं? बरं, का असं का वाटते तुम्हाला? शशिकांत शिंदे हे काम करणारे माणूस आहेत, त्यामुळे यंदा शशिकांत शिंदे. नमस्कार, कुठले? साताऱ्याचे तुम्ही? सातारा. काय आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आलाय तर यंदा काय होईल? सातारचा कोण खासदार होईल? साताऱ्याचे आमचे उदयनराजे भोसले हेच खासदार. उदयनराजेच होतील? बरं, 100%. म्हणजे हा तर त्यांचा बाले केलाय, मग इथून त्यांना काय मताधिक्य भेटेल? चांगलं उदयनराजेच होतील किंवा तेच व्हावेत असं का वाटते तुम्हाला? कामं चांगली का आता? कामं केले चांगले, कामं पण चांगले आहेत. आमचे महाराज आहेत, त्यामुळे उदयनराजे व्हावे असं वाटतं. या हो, नमस्कार. नमस्कार. सातारचेच तुम्ही? हो हो. एक तरुण म्हणून काय वाटते, सातारचा खासदार कोण व्हायला पाहिजे वाटते? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे व्हायला पाहिजे वाटते. का असं का वाटतंय? सामान्यांचे प्रश्न सोडवणारा माणूस आहे. बरं. विधानसभेत, विधान भवनात सामान्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे शशिकांत शिंदे 100%. हो, नमस्कार. कुठले? सातारचेच का तुम्ही? सातारा. तर काय एक तरुण म्हणून काय वाटते, सातारचा खासदार कोण व्हावा? सातारचा खासदार बोलते त्यांना होणार की आता योग्य असली जनतेच्या मनात असेल तेच होणार. तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं, एक सातारकर म्हणून काय वाटतंय? सातारकर म्हणून सध्या तरी शशिकांत शिंदेच होणार. शशिकांत शिंदे होतील वाटते? 100%. बरं, काय असं का वाटतंय? काय आता काहीतरी बदल झाला पाहिजे, बदल झाल्याशिवाय कामं होणार नाहीत. आणि तरुण पिढी साताऱ्यातल्या जर पुणे मुंबईत जाऊन तडपडत असेल त्यांना निर्वाहासाठी म्हणावा असा विकास झाला नाही. एवढे भक्कम त्यांच्या एवढा उत्कृष्ट नेता कोणच नाही खरं तर. पण जरा बदल झाल्याशिवाय आमचं मत आहे असं, त्याशिवाय विकासाला बी गती लागणार नाही. शशिकांत शिंदे साहेब खासदार व्हावे? 100% का तुम्ही? आम्ही इथलेच. काय सातारचा कोण खासदार व्हावं वाटते? उदयन महाराज. उदयन महाराज होतील का? होणार की. बरं, का असं का वाटते? अहो आम्ही पश्चिम त्यांची सांगायचं आहे, लहान माणूस आम्ही त्यांची सांगायचं आहे. त्यामुळे आपल्या गावातला खासदार होणं हे फार महत्त्वाचं असतं. मागच्या 35 वर्षांपासून तुम्ही नगरपालिका वगैरे आमच्या मधलं त्यांनाच असतं. शेवटी कसं आहे माहिती आहे का, पब्लिकच्या डोक्यात आलं पाहिजे ना त्या गोष्टी. त्यामुळे होतील वाटते तुम्हाला? गॅरंटी.